म्युच्युअल फंड सही आहे ही ॲडव्हर्टाईज तुम्ही सध्या टी व्हीवरती बहुतेक वेळा पाहिलीच असेल. ही ॲडव्हर्टाईज द असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड इन इंडिया या नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशनमार्फत चालवली जाते. तर ही ऑर्गनायझेशन एक्झॅक्टली करते काय? ही ऑर्गनायझेशन आपल्या भारतभर म्युच्युअल फंड या बाबतीत एज्युकेशन आणि अवेअरनेस स्प्रेड करण्याचं काम करते. आपणही माझ्या या व्हिडिओमार्फत हेच जाणून घेणार आहोत की म्युच्युअल फंड एक्झॅक्टली असतं काय. महत्त्वाची सूचना, हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हालाही समजेल की म्युच्युअल फंड सच में सही है. मी चंदन नाईक तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो इकोलॉटिकल बाय चंदन माझ्या या मराठी यूट्यूब चॅनलवरती. तुम्ही जर माझ्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका, म्हणजे पुढील अपडेट तुम्हाला लवकरच मिळत जातील. म्युच्युअल फंड ही कन्सेप्ट जाणून घेण्या अगोदर तुम्हाला शेअर मार्केटचं बेसिक नॉलेज असणे खूप गरजेचं आहे. मी माझा जो पहिला व्हिडिओ होता बेसिक्स ऑफ शेअर मार्केट त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करत आहे, त्याचबरोबर मी आय बटनवरती सुद्धा मेन्शन करत आहे. तर आपण आता जाणून घेऊया की म्युच्युअल फंड एक्झॅक्टली वर्क कसं करतं. म्युच्युअल फंड ही एक कंपनी असतात ज्याला AMC म्हणजे ॲसेट मॅनेजमेंट कंपनी असे सुद्धा म्हटले जाते. तरी AMC करतात काय? हे AMC काय करतात, लोकांकडून म्हणजे ग्रुपमधील काही लोकांकडून फंड कलेक्ट करतात आणि त्या फंड थ्रू ते शेअर आणि जो काही फंड कलेक्ट झालेला असतो तो फंड ते शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करतात. शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करतात म्हणजे काय करतात, शेअर मार्केटमधून शेअर्स परचेस करतात त्या लोकांच्या बिहाफ. हे सगळं कोण करतं, त्या AMC मधील फंड मॅनेजर करतो. आणि बेसिकली फंड मॅनेजर जे असतात ते खूप स्मार्ट असतात, म्हणजे त्यांची ॲनालिटिकल स्किल खूप चांगली असते, त्यांना शेअर मार्केटचं नॉलेज असतं. सो जो काही फंड कलेक्ट केलेला असतो तो फंड ते मॅनेज करतात, म्हणून त्यांना फंड मॅनेजर असं म्हटलं जातं. सो फंड मॅनेजर काय करतात, शेअर्स परचेस करतात त्या लोकांच्या बिहाफ आणि त्या शेअर्समधून जो काही फायदा होतो, आता फायदा कशा प्रकारे होऊ शकतो, डिव्हिडंड थ्रू होऊ शकतो किंवा शेअर्स विकून जो काही नफा झाला आहे तो नफा होऊ शकतो. सो जो काही फायदा होतो तो फायदा ती फंड म्युच्युअल फंड कंपनी ज्या लोकांकडून फंड कलेक्ट केलेला असतो त्या लोकांसोबत डिस्ट्रीब्यूट करतात, म्हणजे डिवाइड करतात. आता जो काही फायदा झालेला असतो तो 100% डिवाइड करतात का, तर असं नाही आहे. जो काही नफा होतो त्या नफामधील त्यांचा जो एक्सपेन्स आहे, ज्या कंपनीचा एक्सपेन्स आहे तो एक्सपेन्स ते डिडक्ट करतात. एक्सपेन्समध्ये मग त्यांचं कमिशन असू शकतो, त्यांना शेअर्स बाय करण्यासाठी जो एक्सपेन्स लागला आहे तो एक्सपेन्स असू शकतो, लोकांकडून फंड कलेक्ट करण्यासाठी जो एक्सपेन्स लागला आहे तो एक्सपेन्स असू शकतो. सो या सगळ्या एक्सपेन्सला एक्सपेन्स रेशो असं म्हटलं जातं. आणि हा एक्सपेन्स रेशो मिनिमम 1% आणि मॅक्सिमम 3% या ब्रॅकेटमध्ये डिसाईड केला जातो. म्हणजे काय होतं, तुम्ही जी अमाऊंट इन्व्हेस्ट केली आहे त्या अमाऊंटचे आयदर 1% किंवा मॅक्सिमम 3% ते डिडक्ट करतात आणि तुमचा नफा जो झालेला असतो तो त्या सगळ्या लोकांबरोबर डिस्ट्रीब्यूट केला जातो. हेच एक्झॅक्टली म्युच्युअल फंडमध्ये होतो. म्युच्युअल फंडचा प्लस पॉईंट काय असतो, इक्विटी मार्केटबरोबर जर तुम्ही त्याला कम्पेअर केलं, शेअर मार्केटमध्ये काय होतं, शेअर मार्केटमध्ये आपण स्वतः आपली ॲनालिटिकल स्किल्स वापरून त्या शेअरबद्दल नॉलेज समजून मग आपण त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करतो, ज्याच्यामध्ये खूप रिस्की असतं, कारण का ते आपण स्वतःहून करतो, त्याच्यामध्ये आपल्याला कोण गाईड करणारच असतं. सो म्युच्युअल फंडमध्ये त्यांचे फंड मॅनेजर आपल्याला गाईड करतात. ओके, म्हणजे गाईड करतात म्हणजे काय, ते आपल्याकडून पैसा घेतात आणि ते स्वतःचे ॲनालिटिकल स्किल्स वापरून स्वतः शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करतात. सो हा एक प्लस पॉईंट असतो म्युच्युअल फंडचा, ज्याच्यामध्ये तुम्हाला रिस्क फॅक्टर खूप कमी असतो आणि रिटर्न्स तुम्हाला खूप चांगले येतात. सो हीच एक्झॅक्टली असते म्युच्युअल फंड कन्सेप्ट. आता आपण जाणून घेऊया म्युच्युअल फंडचे टाईप्स काय असतात. तर बेसिकली म्युच्युअल फंडचे 4 टाईप्स असतात. त्यातला पहिला आहे इक्विटी म्युच्युअल फंड. इक्विटी म्युच्युअल फंड म्हणजे एक्झॅक्टली काय होतं, जसं मी तुम्हाला सांगितलं की AMC जेव्हा लोकांकडून फंड कलेक्ट करतात आणि ते एका पर्टिक्युलर प्रोडक्टमध्ये इन्व्हेस्ट करतात, जेव्हा ते इक्विटी म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करतात म्हणजे काय करतात, ते शेअर मार्केटमधून शेअर परचेस करतात, म्हणजे इक्विटी मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करतात, म्हणजे शेअर्स परचेस करतात. सो इक्विटी म्युच्युअल फंडमध्ये सुद्धा काही टाईप्स आहेत, जसं की लार्ज कॅप फंड आहे, मिड कॅप फंड आहे, स्मॉल कॅप फंड आहे, सेक्टोरियल फंड आहे, इंडेक्स फंड आहे. सो हे सगळे इक्विटी म्युच्युअल फंडचे टाईप्स आहेत. सो त्याच्यामध्ये काय होतं एक्झॅक्टली मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. लार्ज कॅप फंडमध्ये काय होतं की ज्या कंपनीज ज्यांचं मार्केट कॅपिटलायझेशन खूप असतं, लार्ज असतं, जेव्हा म्युच्युअल फंड इक्विटी म्युच्युअल फंड थ्रू जेव्हा त्या कंपनीमधले शेअर जेव्हा परचेस केले जातात त्याला लार्ज कॅप म्युच्युअल फंड असं म्हटलं जातं. जसं की एक्झाम्पल सांगायला गेलं तर रिलायन्स आहे, इन्फोसिस आहे, TCS आहे, HDFCs आहे. जेव्हा इक्विटी म्युच्युअल फंड म्हणजे म्युच्युअल फंड कंपनी इक्विटी म्युच्युअल फंड थ्रू जेव्हा या कंपनीचे शेअर्स परचेस करते तेव्हा ते लार्ज कॅप म्युच्युअल फंडमध्ये कन्सिडर केले जातात. ओके, आणि ज्या कंपनीचं मार्केट कॅपिटलायझेशन 20,000 करोडपेक्षा जास्त असतं त्याला मोस्टली लार्ज कॅपिटल कंपनीज असं कन्सिडर केलं जातं. नेक्स्ट आहे मिड कॅप फंड. मिड कॅप फंडमध्ये काय होतं
सेम ज्या कंपनीचं मार्केट कॅपिटलायझेशन हे मिडियम साईजला असतं, म्हणजे 5,000 करोड ते 20,000 करोडच्या मध्ये असतं, आणि अशा कंपनीजचे जेव्हा इक्विटी म्युच्युअल फंड थ्रू शेअर्स परचेस केले जातात तेव्हा त्याला मिड कॅप फंड असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर येतं स्मॉल कॅप फंड, म्हणजे ज्या कंपनीचं मार्केट कॅपिटलायझेशन 5,000 करोडपेक्षा कमी आहे अशा कंपनींना स्मॉल कॅपिटलाइज कंपनी असं कन्सिडर केलं जातं. आणि अशा कंपनीचे शेअर्स जेव्हा इक्विटी म्युच्युअल फंड थ्रू जेव्हा अशा कंपनीचे शेअर परचेस केले जातात तेव्हा त्याला स्मॉल कॅप फंड असं म्हटलं जातं. नेक्स्ट आहे सेक्टोरियल फंड. जसं मी तुम्हाला पहिल्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की सेक्टर वाईज सुद्धा कंपनी असतात, जसं की फार्मा सेक्टर आहे, IT सेक्टर आहे, बँकिंग सेक्टर आहे. म्हणजे काय की सेक्टोरियल फंड थ्रू जेव्हा इक्विटी म्युच्युअल फंड जेव्हा सेक्टर फंड सिलेक्ट करते तेव्हा ते फार्मा सेक्टरचे शेअर्स परचेस करू शकतात किंवा बँकिंग सेक्टरचे फंड शेअर्स परचेस करू शकतात. सो अशा जेव्हा शेअर्स परचेस केले जातात तेव्हा त्याला सेक्टोरियल फंड असं म्हटलं जातं. आणि लास्ट आहे इंडेक्स फंड. इंडेक्स तर तुम्हाला माहितीच आहेत शेअर मार्केटचे कोणते आहेत. एक आहे सेन्सेक्स, दुसरं आहे निफ्टी. सो जेव्हा म्युच्युअल फंड थ्रू जेव्हा आपण इंडेक्स फंडमध्ये इन्व्हेस्ट करतो तेव्हा एक तर सेन्सेक्समधले काही शेअर्स परचेस केले जातात किंवा निफ्टीमधले शेअर्स परचेस केले जातात. सो हे बेसिकली झालं इक्विटी म्युच्युअल फंड. बट इक्विटी म्युच्युअल फंडमध्ये मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की इक्विटी म्युच्युअल फंडमध्ये तुम्हाला रिटर्न्स खूप हाय असतात, बट त्याचबरोबर रिस्कसुद्धा थोडीशी हाय असते. बिकॉज ती कंपनी शेअर्स परचेस करते. सो जेव्हाही आपण इक्विटी मार्केटमध्ये खेळतो तर तुम्हाला माहितीच आहे की त्याच्यामध्ये रिस्क जास्त असतात, बट ॲट द सेम टाईम तुम्हाला रिटर्न्सही चांगले येतात. नेक्स्ट आहे डेप म्युच्युअल फंड. डेप म्युच्युअल फंड हे एक्झॅक्टली अपोजिट आहे इक्विटी म्युच्युअल फंडचं. इक्विटी म्युच्युअल फंडमध्ये तुमचे जे रिटर्न्स असतात ते डिव्हिडंड आणि शेअर्स सेल करून होतात. तर डेप म्युच्युअल फंडमध्ये तुम्हाला रिटर्न्स जे येतात ते इंटरेस्ट कमवून येतात. सो डेप म्युच्युअल फंडमध्ये एक्झॅक्टली काय होतं, म्युच्युअल फंड कंपनी इन्व्हेस्ट करते गव्हर्नमेंट बॉन्ड्समध्ये, कमर्शियल बॉन्ड्समध्ये. ओके, सो त्याच्या थ्रू त्यांना इंटरेस्ट मिळतं. त्याचबरोबर लिक्विडिटी डेप फंड सुद्धा आहे. लिक्विडिटी डेप फंडमध्ये काय होतं, तुम्ही एका कमी पिरियड म्हणजे मॅक्सिमम 90 डेजसाठी तुम्ही लिक्विडिटी म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करू शकतात. तर म्हणजे डेप म्युच्युअल फंडमध्ये तुम्हाला रिस्क खूप कमी असते आणि ॲज कम्पेअर टू इक्विटी म्युच्युअल फंड तुम्हाला रिटर्न्स कमी असतात. बट डेप फंडमधले जे रिटर्न्स असतात ना ते डेफिनेटली तुमच्या FD आणि सेव्हिंग बँक्सपेक्षा जास्तच असतात. त्यामुळे जर तुम्ही कम्पेअर केलं FD आणि सेव्हिंग्स बँक बरोबर तर तुम्हाला डेप म्युच्युअल फंड हा ऑलवेज बेटर राहतो. का? कारण का तुम्हाला डेप म्युच्युअल फंडमध्ये रिस्क कमी असते आणि रिटर्न्स पण चांगले मिळतात FD आणि सेव्हिंग अकाउंट पेक्षा. बट इक्विटी म्युच्युअल फंडपेक्षा तुम्हाला रिटर्न्स ते थोडे कमी असतात. नेक्स्ट आहे हायब्रिड म्युच्युअल फंड. हे नावावरूनच तुम्हाला समजलं असेल. हायब्रिड म्हणजे काय की दोन गोष्टीचं कॉम्बिनेशन. म्हणजे हायब्रिड तुम्ही जर म्युच्युअल फंड सिलेक्ट केलं तर तुम्ही जो पैसा इन्व्हेस्ट केला आहे तो 50% इक्विटी म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट होतो, 50% डेप म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट होतो. सो म्हणून त्याला हायब्रिड म्युच्युअल फंड असं म्हटलं जातं. नेक्स्ट आहे सोल्युशन ओरिएंटेड म्युच्युअल फंड. सोल्युशन ओरिएंटेड म्युच्युअल फंडमध्ये काय होतं की तुम्ही पैसा इन्व्हेस्ट करता एका पर्टिक्युलर गोलसाठी. लेट्सचं एक्झाम्पल, तुम्हाला न्यूबॉर्न बेबी झालं, म्हणजे एक मुलगी झाली आणि त्या मुलीच्या लग्नाचे किंवा फर्दर स्टडीजसाठी तुम्ही प्लॅन आतापासून स्टार्ट केला तर तुम्ही सोल्युशन ओरिएंटेड म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करू शकतात. म्हणजे एका पर्टिक्युलर इयर्स नंतर तुम्हाला त्या पैशाचे रिटर्न्स येतात आणि त्या पैशाने तुम्ही तुमचा गोल अचीव करू शकता. म्हणूनच त्याला सोल्युशन ओरिएंटेड म्युच्युअल फंड असं म्हटलं जातं. सो हे आहेत सगळे म्युच्युअल फंडचे टाईप्स. म्युच्युअल फंड इंडस्ट्रीने गेल्या काही वर्षांमध्ये इंडियन मार्केटमध्ये खूप चांगल्या प्रकारे ग्रोथ केली आहे. तुम्हालाही माहिती आहे की बहुतेक लोक म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करणे प्रेफर करतात. तर तेच आपण आता जाणून घेऊया की म्युच्युअल फंड इंडस्ट्रीने एक्झॅक्टली इंडियन मार्केटमध्ये किती ग्रोथ केली आहे. ॲज ऑन सप्टेंबर 2020 म्युच्युअल फंड या इंडस्ट्रीचं जे व्हॅल्युएशन आहे ते आहे 26.86 लाख करोड. हे म्युच्युअल फंड इंडस्ट्रीचं इंडियन मार्केटमध्ये ॲज ऑन सप्टेंबर 20 व्हॅल्युएशन आहे. त्याचबरोबर म्युच्युअल फंड इंडस्ट्रीने गेल्या 10 वर्षामध्ये खूप चांगल्या प्रकारे ग्रोथ केली आहे. 2010 मध्ये म्युच्युअल फंड इंडस्ट्रीचं जे व्हॅल्युएशन होतं ते होतं 6.56 लाख करोड, जे 10 वर्षानंतर म्हणजे 2020 जे झालं आहे 26.86 लाख करोड. म्हणजे जर तुम्ही कम्पेअर केलात गेल्या 10 वर्षाच्या व्हॅल्युएशनचं आताच्या व्हॅल्युएशनवरती तर तुम्हाला पाहता येईल की 4 पटीने म्युच्युअल फंड इंडस्ट्रीने ग्रोथ केली आहे. त्याचबरोबर म्युच्युअल फंड इंडस्ट्रीने पहिल्यांदा 10 लाख करोड व्हॅल्युएशन कधी क्रॉस केलं होतं, ते त्यांनी क्रॉस केलं होतं 2014 मे 2014 म्युच्युअल फंड इंडस्ट्रीने पहिल्यांदा 10 लाख करोड हे व्हॅल्युएशन क्रॉस केलं. आणि त्यांनी 20 लाख करोड हे व्हॅल्युएशन कधी क्रॉस केलं होतं,
ते त्यांनी क्रॉस केलं ऑगस्ट 2017मध्ये. त्याचबरोबर तुम्ही आतापर्यंतचा जर डेटा पाहिला की किती म्युच्युअल फंड अकाउंट्स आहेत, म्युच्युअल फंड इंडस्ट्रीमध्ये किती म्युच्युअल फंड अकाउंट आहेत, तर ते अकाउंट आहेत 9.33 करोड. म्हणजे ॲज ऑन सप्टेंबर म्युच्युअल फंडमध्ये म्युच्युअल फंड अकाउंट्स जे आहेत ते 9.33 करोड अकाउंट्स लोकांनी ओपन केले आहेत म्युच्युअल फंडमध्ये. त्याचबरोबर कंटिन्युअसली 76 मंथ तुम्ही जर बघाल तर कंटिन्युअसली 76 कॉन्झिक्युटिव्ह मंथ राईज इन द नंबर ऑफ अकाउंट. म्हणजे कंटिन्युअसली 76 मंथ, पहिल्या महिन्यापासून 76 मंथपर्यंत कंटिन्युअसली ग्रोथ आपल्याला म्युच्युअल फंड अकाउंटमध्ये झालेली दिसते. तर हे काय की हायलाईट्स आहेत म्युच्युअल फंडचे. ह्याच्यावरून तुम्हालाही समजत असेल की म्युच्युअल फंड या इंडस्ट्रीने इंडियामध्ये खूप चांगल्या प्रकारे ग्रोथ केली आहे. त्याचबरोबर माझंही तुम्हाला सजेशन असेल की जर तुम्हाला शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करायला रिस्क वाटत असेल, भीती वाटत असेल, तर म्युच्युअल फंड हे तुमच्यासाठी सेकंड ऑप्शन आहे. म्हणजे खूप चांगलं ऑप्शन आहे. म्हणजे ज्याच्यामध्ये तुम्ही कमी रिस्कमध्ये चांगले रिटर्न्सही कमवू शकतात. मी खूप साऱ्या लोकांना पाहिलं आहे की ज्यांच्याकडे खूप चांगली अमाऊंट असते, तर ते काय करतात, सेव्हिंग बँकमध्ये, सेव्हिंग अकाउंटमध्ये किंवा FD मध्ये ठेवतात. तर सेव्हिंग अकाउंट आणि FD मध्ये तुम्हाला रिस्क कमी असते हे मी मान्य करतो, बट तिकडे तुम्हाला रिटर्न्स खूप कमी येतात. तर त्याच्या जागी तोच अमाऊंट, तेच पैसा तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये ठेवू शकता. म्युच्युअल फंडमध्ये एकतर तुम्ही लमसम अमाऊंट सुद्धा इन्व्हेस्ट करू शकता किंवा म्युच्युअल फंडमध्ये तुम्ही SIP सुद्धा चालू करू शकता. SIP म्हणजे काय की मंथली एक पर्टिक्युलर अमाऊंट तुमच्या बँकेतून डिडक्ट होते आणि ती अमाऊंट म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट केली जाते. त्यासाठी तुम्हाला तुमच्या बँकेला एक मॅन्डेट द्यावं लागतं. त्या मॅन्डेट थ्रू बँक तुमच्या अकाउंटमधून ते पर्टिक्युलर अमाऊंट डिडक्ट करून म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करते. सो म्युच्युअल फंड हे खूप चांगलं ऑप्शन आहे जर तुम्हाला कमी रिस्कमध्ये जास्त रिटर्न्स कमवायचे असतील तर. तर लवकरच माझा हा व्हिडिओ झाल्यावरती म्युच्युअल फंड कंपनीला कॉन्टॅक्ट करा. म्युच्युअल फंड कंपनी जसं आहे की SBI म्युच्युअल फंड आहे, HDFC म्युच्युअल फंड आहे, ICICI म्युच्युअल फंड आहे. हे तुमच्यावरती डिपेंड आहे कोणत्या कंपनी सोबत तुम्हाला म्युच्युअल फंड इन्व्हेस्ट करायचं आहे. तर लवकरच म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करून खूप चांगले रिटर्न्स कमवा. त्याच्यासाठी ऑल द बेस्ट. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि माझ्या मराठी यूट्यूब चॅनल इकोलॉजिकल बाय चंदनला सबस्क्राईब करायला विसरू नका.